पण आता तुमची मुलं आहेत, तर ते अशाच पद्धतीनं दिवाळी एन्जॉय करतात की आता ते सगळं बदललं? नाही म्हटलं तरी थोडं बदललंय. पण जे मी अनुभवू शकलो नाही म्हणजे माझ्या बालपणामध्ये ते त्यांना देण्याचा मी निश्चितच प्रयत्न करतो. मला जवळपास सगळ्याच गोष्टी मिळाल्या. मी असं कुठलंच रिग्रेट असं नाही. पण तरी सुद्धा आता ह्या जेनझीज, अल्फा जेनझीज मध्ये जेल होणं सुद्धा, कारण आधी कसं वडील सांगतील तसं व्हायचं. आता म्हणजे आपली पिढी आई वडिलांनी सांगितलं त्याचं फॉलो केलं. आता मुलं सांगतात ते सुद्धा फॉलो करण्याची मिलेनियलचा प्रॉब्लेम आहे. मिलेनियलचा तो युनिव्हर्सल प्रॉब्लेम असं म्हटलं तर काय हे नाही. पण ते सुद्धा आनंद घेतात. त्यांना सुद्धा गावाला जायला आवडतं आणि आत्तू सोबत तर त्यांचं चांगलंच जेलिंग आहे. अच्छा, खास आत्याचे लाडके आहेत का? अगदी अगदी दोघही आणि खूप फन लव्हिंग आहेत. आणि मुळात ज्याचा भाई म्हटलं की आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आम्हाला वडिलांचा सहवास खूप कमी मिळाला, म्हणजे कम्पॅरेटिव्हली खूप रेअर, बिकॉज ते त्यांचे राजकीय म्हणजे संघर्षाचे दिवस होते किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सो मला रेअरली आठवतं की कुठले फेस्टिवल्स असे आम्ही पप्पांसोबत असे साजरे केलेत असे. पण तो एक फरक जाणवतो की आता पप्पा ट्राय करतात की त्यांच्या नातवंडांसोबत त्यांना जास्तीत जास्त टाइम स्पेंड करायला. खासकर जो आमचा धाकटा बाचा आहे माझा, तो तर एकदम लाईक धुमाकूळ घालणार आहे. त्याला क्रिकेट आवडतं, पप्पांना खूप क्रिकेट आवडतं, तो त्यांच्यातलं कॉमन आहे. तो दिल्लीला जातो पप्पांसोबत असंच राहायला 2-4 दिवस. सो ती एक बॉन्डिंग त्यांची असते. आणि बाई म्हटल्याप्रमाणे सुदैवानी ती दोघं जरी मुंबईत म्हणजे शिकायला असली तरी त्यांना गावाची ओढ तितकीच आहे. म्हणजे अगदी भात लावणीपासून पावसाळ्यामध्ये भात लावणीला पण ते 2-3 दिवस गावाला येणार. अच्छा. आदिराज तिकडे राहणार, आर्यव्रती असतो. आणि गणपतीला तर अगदी डेकोरेशन करण्यापासून सगळ्या गोष्टी आणि मिरवणुकीत अगदी म्हणजे एकदम फुल ऑन असतो असं. म्हणजे हे सगळं आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कोण फराळ बनवण्यात, रांगोळ्या काढण्यात, घर डेकोरेट करण्यात तुमच्या दोघांपैकी कोणाचा कसा वाटा असतो? ऍक्च्युली सण वाटून घेतलेत. गणपतीचं सगळं माझ्याकडे असतं, नवरात्रीचं माझ्याकडे असतं, दिवाळीचं पण मोस्टली वाटून म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इट इज तसं झालंय इन द वर्क. आता म्हणजे भाई आणि मम्मा जरा रिलिजियस जास्ती, म्हणजे पूजापाठ आणि या सगळ्या गोष्टी. मी आणि स्नेहा म्हणजे माझी वहिनी, त्या आम्ही थोडं डेकोरेटिव्ह पार्ट मध्ये जास्ती असतो. आमचं थोडं जास्ती लक्ष गिफ्ट्स आणि सगळे लाइटिंग आणि डेकोर आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये असतं. सो आम्ही तो प्रयत्न करत असतो की काय नाही. आणि दिवाळी तर रांगोळी मी, मम्मा, स्नेहा आम्ही प्रयत्न करतो की संध्याकाळी असं रांगोळी काढून मग ते छान तिला डेकोरेशन करणं किंवा असं चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या कलर्सचे दिवे आणणं. सो त्या गोष्टी फार असतात. हे चौघं सेम कुर्ते घालणार आम्ही ते ट्राय करतो. म्हणजे पण मग ह्याचं शॉपिंग कोण करतं? सेम कुर्ते कुठले? मम्मा आणि स्नेहा. अच्छा. सगळ्यांचे सायझेस आणि हे त्यांना जास्ती माहिती आहे, त्याच्यामुळे ते आर वेल वर्सेड. आणि मग त्या दिवशी त्यांनी जे दिल ते घालायचं, त्याशिवाय ऑप्शन नसतो. अच्छा. कुठलेही रंग त्यांनी आणले की त्यांना चॉईस नाहीये. भाऊबीज तुम्ही म्हटलत की लक्ष गिफ्ट वगैरे मध्ये जास्त असतं. तुम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना गिफ्ट देता, भावाला काही देता की नाही? अगदी अगदी. आणि म्हणजे मी तर त्याला म्हणजे गिफ्ट देण्याचा तर प्रयत्न करतेच, पण त्यांनी मला म्हणजे मला वाटते 2 वर्षापूर्वी एक असं इतकं क्यूट गिफ्ट दिलेलं आहे. इज गिव्हन दिवाळीला. काय आहे सांगू शकाल? माझा पेट आहे. अच्छा. आणि टॉय पुडल आहे आणि इतकं क्यूट आहे ते की आता आमच्या घरातल्या असं फॅमिली मेंबर सारखाच तो झालेला आहे. म्हणजे आम्ही जेवढे सगळे फेस्टिवल साजरे करतो तेवढा कोको आमच्यासोबत एक फॅमिली मेंबर म्हणून.